तर तुम्हाला मला पहिला प्रश्न असा असेल की शालेय जीवनापासून ते उद्योजक आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला बिझनेस करायला पाहिजे कुठला तरी. हा. तेव्हा बॅक ऑफ द माइंडमध्ये कुठेतरी होतं की बिझनेस काहीतरी करायला पाहिजे. पण आता इतका लहान होतो मी, पण डोक्यात काही ना काहीतरी विषय चालला होता. मग इंजिनिअरिंग माझं झालं, त्यानंतर मग जॉब करायचा विषय आला. साताऱ्यात त्यावेळेला मी 91 पास आउट झालो हा. इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सातारमध्ये 2 एक कंपन्या होत्या इलेक्ट्रॉनिक्सच्या. अप्लाय केलं पण वेकन्सी नव्हती. मग पुण्यामध्ये गेलो, बरं. 2 एक महिने पायी फिरलो. नंतर मला त्यावेळेला सगळ्यांनी समजून सांगितलं की तुला करायचं नाही तर कर, घरी राहून कर. हा जॉब चांगला आहे, 200 एक दिवस फक्त कॉलेज असतं, एरवी वेळ मिळतोय, स्वतःचं घर आहे, पैसे साठतील तुझे आणि वेळ तुला कोणी अडवलेलं नाही. मग काही करू, मग काय करू असं विचार करत करत मग टोमॅटो सॉसची एजन्सी घेतली. नंतर ती विकायला सुरुवात केली. गॅस एजन्सी म्हणजे एक क्रेज होती. त्यावेळेला BPCL किंवा HPCLचे जे पंप असायचे, पंपाला म्हणजे मोठी व्यक्ती कोणतरी असं समाजात एक समज होता. त्या आमच्या शोरूममध्ये तोपर्यंत आम्ही गॅस चिमणी, हॉब्स, त्यानंतर गॅशी शेगडी बरोबर गॅसच्या बत्ती वगैरे आम्ही सगळे आयटम विकत होतो. जे तरुण उद्योजक या क्षेत्रामध्ये यायला बघतायत आणि जॉब करत करत त्यांना बिझनेस करायचा आहे, अशा लोकांना काय संदेश द्याल शेवटचा? नमस्कार मंडळी, कंपनी ऑफ कॉन्टेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्हाला आमच्या सजेशनमध्ये खूप सारे क्वेश्चन्स येत असतात, टॉपिक्स येत असतात, नवीन नवीन सजेशन येत असतात. त्याच एका सजेशनवरती आज आपण बोलणार आहोत. तर आमच्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योजक धनंजय कदम सर. सर नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला मला पहिला प्रश्न असा असेल की शालेय जीवनापासून ते उद्योजक आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? माझ्या एकूण प्रवासाबद्दल आपल्याला 2 भाग करता येतील. हा. पहिला भाग माझं शालेय शिक्षण. अच्छा. शालेय शिक्षण माझं 2 ठिकाणी झालं. 1ली ते 6वी कोरेगावला मी न्यू सरस्वती इंग्लिश स्कूलला होतो. अच्छा. मग 7वी ते 10वी मी न्यू इंग्लिश स्कूल सातारला शिक्षण घेतलं. तर त्या केसमध्ये ज्यावेळेला मी साताऱ्यात आलो त्यावेळेला एक गोष्ट दिसली की कोरेगावचं माझं विश्व मोठं झालं. सातारमध्ये आल्यानंतर मी बरेच उच्च वर्गातले लोक पण माझे क्लासमेट होते. नंतर ओळखी झाल्या, नंतर त्यांची घरं बघितली. मग जी गोष्ट मी कोरेगावात बघू शकत नव्हतो किंवा बघितले नव्हते आतापर्यंत, की कसं जग असतं बाबा, कशी लोक राहतात. आपलं छोटं जग असतं, मग आपल्याला तसंच जग आहे सगळीकडे असं वाटतं. तसं ऍक्च्युअली नसतं. हा, ते मोठं झालं. पण हे करत असताना मला असं लक्षात आलं की तुम्हाला पैसे मिळवल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला बिझनेस करायला पाहिजे कुठला तरी. तेव्हा बॅक ऑफ द माइंडमध्ये कुठेतरी होतं की बिझनेस काहीतरी करायला पाहिजे. आता इतका लहान होतो मी, पण डोक्यात काही ना काहीतरी विषय चालला होता. साधारण मी 8वीला असेल, तर 8वीला मी वडिलांना म्हटलं होतं की मला एक जाता येतं, मी बघितलं होतं की नीरा विक्री केंद्र आहे, तर नीरा विक्री केंद्र मला काढायचं. तर 8वीत असतो ना मी, 8वी म्हणजे किती 12-13 वर्ष असतील. तर वडील म्हटले तू शाळा सोडून थोडंच करणार आहे. मी म्हटलं फक्त सकाळच्या पिरियडमध्ये 6 ते 9 मध्ये मी बसेन, नंतर घरी येऊन मी आवरून शाळेला जाईन. तर त्यांनी मला सुरुवातीला उडवून लावलं माझं म्हणणं. पण मी जास्त हट्ट केल्यानंतर मग हट्ट तर पुरवायचा होता, पण जास्त खर्च त्यांना करायचा नव्हता. त्या केसमध्ये त्यांनी काही शक्कल लढवली की पूर्वी राजवाडा ते मंगळवार तळे या रोडवर टपऱ्या होत्या. तर त्यांच्या मित्राची एक टपरी होती. मग तिथं मी, टपरी छोटी 10 बाय 10 पण नव्हती ती, त्यातल्या एका कोपऱ्यात मी स्टूल टाकून बसायचो. सकाळी 6 वाजता तिथं कॅन मधनं नीरा यायची, 50 लिटरचा कॅन असायचा, आणि तो मी तिथं ट्रे ठेवून ग्लास ठेवले होते आणि मापानं नीरा विकायचो. ती माझी पहिली कमाई, आयुष्यातली माझी पहिली कमाई. डब्यात रोज पैसे साठवून ठेवायचो. त्याच्यानंतर मग शाळा 10वी पर्यंत कंप्लीट केलं. 10वी नंतर विचार करत होतो काय करायचं, पण सुचत नव्हतं. मग 11वी-12वीला सायन्सला ऍडमिशन घेतली. सायन्स कॉलेज म्हणजे आत्ताचं YCIS. मग मी साधारण 85ला ऍडमिशन घेतली, 87ला मी 12वी केलं माझं सायन्स. त्याच्यानंतर पुढं काय करायचं विचारायला कोण नव्हतं, कारण माझ्या अख्ख्या खानदानामध्ये इंजिनियर कोणी नव्हतं, डॉक्टर कोणी नव्हतं, फार शिकलेलं किंवा फार मोठा बिझनेस करणार कोणी नव्हतं. हा, म्हणजे पुन्हा विचारायचा असा पण प्रश्न होता. तेव्हा आजच्यासारखं इंटरनेट वगैरे काय नव्हतं. छोटं गाव होतं तेव्हा साधारण. मग आम्ही इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन घेतली. इलेक्ट्रॉनिक्स ऍडमिशन जरी घेतली तरी इंजिनिअरिंग करणं हे काही माझा उद्देश नव्हता. कुठली तरी एक बेसिक डिग्री घ्यायची आणि पैसे मिळवायला लागायचं, आणि मग हळूहळू कळलं तसं बिझनेस करायचं असं डोक्यात होतं. पहिल्यापासून डोक्यात बिझनेस करायचं होतं. मी पहिल्यापासून हे ठरवलं होतं की नोकरी कोणाच्या हाताखाली करायची नाही, स्वतःच बिझनेस काहीतरी करायचं. पण आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती. माझ्याकडे 2 मुख्य वैशिष्ट्य होती. ती म्हणजे सामान्य ज्ञान चांगलं होतं आणि व्यवहार ज्ञान चांगलं होतं. 2 गोष्टी माझं भांडवल. म्हणजे सामान्य ज्ञान मला एवढं कळत होतं की बाबा मी इंजिनिअरिंगला आलोय तर नापास व्हायला नाही पाहिजे, कारण घरचे अफोर्ड करू शकले नाहीत वर्ष घरी बसलेलं. मग इंजिनिअरिंग माझं झालं, त्यानंतर मग जॉब करायचा विषय आला. साताऱ्यात त्यावेळेला मी 91 पास आउट झालो इलेक्ट्रॉनिक्समध्ये.
सातारमध्ये 2 कंपन्या होत्या इलेक्ट्रॉनिक्सच्या. हम्म. अप्लाय केलं पण वेकन्सी नव्हती. मग पुण्यामध्ये गेलो, बरं. 2 महिने पायी फिरलो. त्यावेळेला काय इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, त्यामुळे पायी फिरायला लागायचं. बायोडाटा घ्यायचा आणि सगळीकडे कंपनीमध्ये पायी फिरलो. मी भोसरी, पिंपरी, MIDC, चिंचवड MIDC, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक इस्टेट हे सगळं पायी फिरलोय मी. सगळ्या प्रत्येक कंपन्यांच्या गेटवर जाऊन रिझ्यूम देऊन रिझ्यूम दिला आणि काय आहे का विचारलं. पण तरी सुद्धा काय 2-2.5 महिन्यात जॉब नाही लागला. तर त्या केसमध्ये प्लेसमेंट कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि मग एक मार्केटिंगचा जॉब लागला. आणि मग जॉब केला. पहिला जॉब मार्केटिंगचा होता. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय मी त्यावर नुकतं चालू होतं. मी कॉम्प्युटर लाईट गेली की रिस्टार्ट व्हायचा, त्यावेळेला चालू असलेला डेटा सगळा जायचा. तेव्हा नुकतेच कॉम्प्युटर आले ते मी साधारण 6 महिने जॉब केला. 3 किंवा 4 मशीन विकले असतील. मला ती जॉब सोडून द्यायला लागला. इन्कम पूर्ण बंद झाला. पहिला जॉब माझा होता 1200 रुपये. तर 1200 रुपये त्यावेळेला त्या 1200-1500 रुपये असेच फ्रेशरला मिळत. मग मी दुसरा जॉब करायचा प्रयत्न केला, पण 2-3 महिन्यात कुठेच जॉब मिळाला नाही. मग त्याच वेळेला सातारा पॉलिटेक्निक म्हणून इथे सातारला एक कॉलेज आहे SPS. तर त्या कॉलेजची ऍड आली ती लेक्चरशिपसाठी. मला लेक्चरशिपच्या जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता. मला अभ्यास करणं आणि शिकवणं आवडायचंच नाही, त्यामुळे मी तिकडे कधी बघितलं नाही. तर वडिलांची इच्छा होती की तू त्या जॉबसाठी अप्लाय कर. मी इंटरव्ह्यू दिला, कॅज्युअली इंटरव्ह्यू दिला. नंतर मी पुन्हा पहिल्यासारखं पुण्याला गेलो, जॉब शोधत राहिलो. दुसरा जॉब मला नंतर मिळाला. तो माझा कॉम्प्युटर मेंटेनन्स मधला जॉब होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्या कंपनीत जॉब करत होतो त्या कंपनीत साधारण आम्ही 8 जण इंजिनियर होतो मेंटेनन्सला. त्याचे ओनर होते अग्रवाल म्हणून 2 जण, दोघं BCom. त्यांना कॉम्प्युटरचं काही येत नव्हतं, इलेक्ट्रॉनिक्सचं अजिबात काय माहित नव्हतं. हे सांगायचा उद्देश असा, त्यांच्याकडे पैसे होते आणि धंदा कसा करायचा कळत होतं. आता आम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होतो, कळत होतं सगळं त्यांच्यापेक्षा जास्त, पण धंदा करत होतो, त्यांच्याकडे नोकरी करत होतो. तर त्यावेळेला विचार केला की ह्यांना येते म्हणल्यानंतर आपल्याला ते यायला पाहिजे. तर त्यावेळेला असं विचार केला होता की बिझनेस तर करायचा आपल्याला. पुण्यात निभाव लागणं अवघड दिसत होतं, कारण मला ज्यावेळेला दुसऱ्या कंपनीत पण 1200 रुपयेच पगार होता मला त्यावेळेला. मी गोष्ट सांगतो तुम्हाला 1991ची. तेव्हा मी विचार केला की इथं काय आपली सेटलमेंट होईल असं दिसत नाही. मग असं डोक्यात ठरलं होतं की 1-1.5 वर्ष इथे या कंपनीत काम करायचं किंवा कॉम्प्युटर मेंटेनन्स लाईनमध्ये काम करायचं. त्यावर कॉम्प्युटर नुकतेच आले होते आणि त्याच्यामध्ये सेल्स सर्व्हिसमध्ये स्कोप दिसत होतं. तर असं डोक्यात होतं की 1-1.5 वर्ष अनुभव घ्यायचा आणि मग सातारला जाऊन या बिझनेसमध्ये पडायचं. पण त्यावेळेला काम एवढं असायचं, म्हणजे एक कॉल तुमचा वाकडेवाडीला आहे, तर दुसरा कॉल भोसरीला असायचा, तिसरा कॉल नंतर चिंचवडमध्ये करायचा, नंतर पर्वतीला यायचं, असे कॉल असायचे. 6 महिने कॉल करत असताना एक दिवस संध्याकाळी 4-4:30ला मी ऑफिसला आलो. त्यावेळेला वेटिंगमध्ये वडील बसली होती माझी. तुमच्या अगोदर मी जो मध्ये इंटरव्ह्यू दिला होता सातारा पॉलिटेक्निकचा, तर सातारा पॉलिटेक्निकला मला अपॉइंटमेंट ऑर्डर आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये माझा पगार आहे तो 3032 रुपये होता. इथल्यापेक्षा जास्त होतं. मग 2.5 पगार, घरीच राहायचं, सातारमध्ये जॉब. त्यामुळं वडिलांनी विचार केला होता की तुला जे काय करायचं काम ते तू सातारला येऊन कर. साताऱ्याला सातारला जायचं म्हणून. सातारला पुण्यावरून येईपर्यंत वडिलांशी बोललो पण नाही, 2 दिवस बोललोच नाही त्यांच्याशी, कारण मला ते पटलेलंच नव्हतं. कारण माझा प्लॅन वेगळा होता, कॉम्प्युटर शिकायचं 1-1.5 वर्ष साताऱ्यात यायचं होतं मला, पण मला जॉबसाठी यायचं नव्हतं. 1-1.5 वर्ष तिथं कॉम्प्युटर शिकायचं आणि मग सातारमध्ये कॉम्प्युटरचा बिझनेस करायचा हे डोक्यात होतं माझ्या. पण मध्ये 6 महिने आधी पूर्ण शिकायच्या आधीच मला इकडे आणलं गेलं. नंतर मला त्यावेळेला सगळ्यांनी समजून सांगितलं की तुला करायचं नाही इथं कर, घरी राहून कर, हा जॉब चांगला आहे, 201 दिवस फक्त कॉलेज असतं, एरवी वेळ मिळतोय, स्वतःचं घर आहे, पैसे साठतील तुझे आणि वेळ तुला कोणी अडवलेलं नाही. नंतर मग 2-3 दिवसानंतर मी शांत झालो. मग मी जॉईन केलं. मग KPPच्या सरांना जाऊन भेटलो, असं सिलेक्शन झालंय, मला ह्या गोष्टी पुन्हा करायच्यात सांगितलं, काय काय करू. पुन्हा थोडक्यात मी स्टुडंटच झालो. स्टडी केलं का पुन्हा सगळं मग शून्यातनं सुरू केलं आणि नंतर मग सक्सेसफुली तो सिलेबस कम्प्लीट केला. त्या वर्षी मी 100% निकाल लावला. जिथं मला सुरुवातीला लेक्चरशिप करण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता, तिथं मी 100% पहिल्या वर्षी निकाल लावला माझा. आणि नंतर हळूहळू बिझनेस करायचं डोक्यात होतच, समोर अपॉर्च्युनिटी दिसत नव्हती. तर त्याच वेळा मग हा जसा पहिला बिझनेस तुम्हाला सांगितलं मी की निरा विकली, तशी गोष्ट मी मीन वाईल काय केलं, मी इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेला लेक्चरशिप सुरू केली, लेक्चरशिप मी 92ला जॉईन केली. 1992 ते 94 या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये मी 2 बिझनेस केले. पहिला बिझनेस केला तो ऑटो डिफ्रॉस्टर. माझा एक मित्र होता पुण्याला, तो ऑटोमॅटिक डिफ्रॉस्टर नावाचं मशीन बनवायचं आणि त्याचबरोबर दुसरं एक मशीन होतं ते फॅक्स गार्ड नावाचं. तर ते फॅक्स गार्ड मशीन आणि ऑटो डिफ्रॉस्टर या दोन्ही मशीन मी विकल्या 2 वर्ष, चांगल्या विकल्या. मी कॉलेज करत करत ह्या विकल्या, पैसे पण बऱ्यापैकी मिळत होते त्यावेळेला. पण काहीतरी माझा हम सुखावलं जात होतं की बाबा मला बिझनेस करायचं, काही ना काहीतरी करतो मी, पैसे मिळवते, पगार होता मला, पण त्या पगारामध्ये माझं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. मला धंदा करण्याच्या हिशोबाने काहीतरी करायचं होतं.
पण दुर्दैवानं ते जी कंपनी होती पुण्याची ती पार्टनरशिपमध्ये होती, त्यांचा काहीतरी वाद झाला, ती कंपनी बंद पडली. त्यामुळे ऑटोमॅटिकली माझा धंदाच पण बंद झाला. हा, हा. एक ऍड बघितली पेपरमध्ये, केरो गॅस एजन्सी म्हणून सोलापूरची एक कंपनी होती, त्यांनी केरो गॅस एजन्सी आणली. केरो गॅस, आता केरो गॅस तसा इंजिनिअरिंगचा संबंध नाही त्या गोष्टीशी, पण तुम्हाला आयटम चांगला वाटला, वेगळा वाटला, मग मी सोलापूरला जाऊन त्याची एजन्सी घेतली आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू केलं. तो खेडेगावमध्ये एवढा मला रिस्पॉन्स मिळाला, कारण खेडेगावात तो आयटम चालणारा होता. रॉकेल तेव्हा खेडेगावामध्ये जास्त वापरलं जायचं, गॅस नव्हते तेव्हा. तर ह्या केसमध्ये काय होतं की ती केरो गॅस एजन्सी मी सुरू केली. आता केरो गॅसचा ग्राहक सातारा सिटीमध्ये कमी होता, कारण सिटीमध्ये बऱ्यापैकी लोकांकडे गॅस होता. मग मी आयडेंटिफाय काय केलं की बाबा खेडेगावातल्या लोकांना जास्त गरजेची गोष्ट आहे. मग खेडेगावामध्ये ती जीप घ्यायची, जीपमध्ये ते सगळं टाकायचं आणि खेडेगावामध्ये जायचं आणि त्याचा डेमो द्यायचं. मार्केटचा सर्वे केल्याशिवाय तो प्रोडक्ट हा, म्हणजे आयडेंटिफाय काय केलं पहिल्यांदा, आपला ग्राहक कुठं आहे खेडेगावामध्ये. मग खेडेगावामध्ये किती वाजता लोक असतात साधारण, आधीच तिथलं कॉन्टॅक्ट करून वडिलांच्या ओळखी होतं, त्यांना सांगून तिथला सरपंच किंवा सेक्रेटरी कोणतरी असायचं ग्रामपंचायतीत, त्याला फोन करून बाबा मदत कर म्हणून. तो काहीतरी अरेंज करायचा, लोक बोलवायचा. मग 15-20 लोक आली तिथं, बाबा पारावर बसायचं, पारावर दाखवायचा डेमो. त्याला 4-5 पीसची ऑर्डर मिळायची आणि त्या लोकांनी शांतपणे वापरलं. थोडे दिवसांनी मग रिपीट ऑर्डर व्हायचे, त्या गावातल्या दुसऱ्या लोकांनी घ्यायची, अशा ऑर्डर यायच्या. असं ते काम चालू झालं. ते पण मी साधारण 1-1.5 वर्ष केलं असेल. पण तिथं पण 2 सख्खे भाऊ होते, त्यांचा धंदा होता, त्यांची भांडणं झाली, ती पण फॅक्टरी बंद झाली. असा हा तिसरा धंदा. असे तिन्ही फेल्युअर आले. आता फेल्युअर मध्ये मी मेहनत घेतली होती, पण वेगळ्याच कारणामुळं बंद झालं. ते मी करू नाही शकलो, कंपनीच बंद पडली. हा, कंपनी बंद पडली, त्यामुळे माझा धंदा बंद झाला. मी कंटिन्युअस बघत होतो. मी जरी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असलो तरी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीतरी काढावं आणि ते विकावं असं मला कधी वाटलं नाही, कारण त्याच्यामध्ये इतकी फास्ट ऍडव्हान्समेंट होत होती कमी वेळात. कॉम्प्युटरमध्ये आता जशी होती तशी इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्समधला कुठला आयटम आणला की तो आयटम थोडे दिवसात ऑब्सोल्यूट व्हायचा, मार्केटमधून बाहेर पडायचं. त्यामुळे तेवढी इन्व्हेस्टमेंट, तेवढी एनर्जी खर्च करून आपल्याला यश मिळेल का नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे वेगळे काहीतरी मी आयटम बघत होतो. त्याच वेळा कॉलेजवर लागल्यानंतर कॉलेजमधले जसे मित्र होतात तसे समविचारी मित्र पण झाले. मग आता कॉलेजमध्ये सगळेच इंजिनियर होते, बऱ्यापैकी IQ होता, 4 पैसे आता जमा झाले होते. आणि मग विचार करत होतो, तर आम्ही 4 लोकांनी असं ठरवलं की काहीतरी बिझनेस करायचा. 4 अशा फॅमिलीतले होतो, मध्यमवर्गीयातले, कोणाची बॅकग्राऊंड बिझनेसची नव्हती. आवडच बिझनेस करणं. माझी होती तशीच माझ्यासारखीच माणसं मला मिळाली 4 की ज्यांना पण असंच बिझनेस करायचं, पण सापडत नाही मला. मग काय करू असं विचार करत करत मग टोमॅटो सॉसची एजन्सी घेतली. नंतर ती विकायला सुरुवात केली. मग त्याचं मार्केट कुठलं, तर किराणा मालाची दुकानं किंवा हॉटेल. साताऱ्यात तेव्हा मोजून आम्ही 97ला सुरू केलंय. म्हणजे बरेच ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो एजन्सी घ्यायच्या हिशोबानं. पण मग कुठं एजन्सीला ते म्हणायचे तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये, किंवा त्यांच्याकडे द्यायला डिपॉझिट किंवा इन्व्हेस्टमेंटला डिपॉझिटला पैसे नसायचे, त्यामुळे तो सुटेबल नसायचा बिझनेस. असे ट्राय करत होतो, पण 2 वर्ष काही नाही झालं. सॉसची एजन्सी घेतली. त्याच्यानंतर मग हळूहळू गरम मसाल्यामध्ये आलो. लवंग, दालचिनी, इलायची, काळी मिरी. हे कुणाला लागेल तर हॉटेलला लागेल, हॉटेलला माल सप्लाय करा. सातारमध्ये तेव्हा मोजून 5 हॉटेल होती. 5 हॉटेलला माल देऊन किती देणार आहे. आणि ते सगळे एवढे हुशार होते लोक की माल सगळा उधारी द्यायचा. सातारमध्ये समजा 3 सप्लायर आहेत, माझ्याकडनं उधार दिला, घेतला माल, आणि मी पहिले पैसे दिल्याशिवाय उधार देत नाही म्हणलं की माझ्याकडनं काम स्टॉप करायचं आणि दुसऱ्याकडे द्यायचं. असे त्यांना नवीन रोज माणसं मिळत होती. तर त्याला आम्ही विचार केला, हे काय खरं नाही, असा काय धंदा करता येणार. मग काय विचार केला आम्ही की अजून काय करता येईल. तर मग डाळी, किराणा माल ज्याचा खप जास्त आहे, टर्नओव्हर वाढायला पाहिजे. आम्ही 4 जण होतो. धंदा सुरू करत असताना आम्ही प्रत्येकानं 60-60 हजार रुपये प्रत्येकी घालून धंदा सुरू केला. फंड तयार केला तुम्ही? हा, फंड तयार केला आणि त्यातनं काम चालू केलं. पण हे आम्हाला दिसत होतं की आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये सातारमध्ये फार स्कोप नाही, दिसत होतं आम्हाला. पण आता पडलोय तर करायचं तर आहे. मग विचार करत गेलो तर मग असं लक्षात आलं की हॉटेलला जास्त मुवमेंट असते या सगळ्याच गोष्टी. त्या हॉटेल डब्याचा प्रॉब्लेम आम्ही काय आयडेंटिफाय केला की ते गावापासून लांब असते. त्याला एक आट्याचं पोतं आणायचं म्हणलं तरी स्पेशल रिक्षा करायला लागते, आणायला लागते. स्पेशल रिक्षावाला अडवून पैसे 150 रुपये मागतो त्याला, गरज आहे म्हटल्यानंतर. 2 पोत्यासाठी पुण्यात जाऊन ऑर्डर देऊ शकत नव्हतं. मग आम्ही काय की विचार केला की हा माल विकायचा तर आपण एक छोटी गाडी घेऊ. जीप घेतली आम्ही सेकंड. तर जीपमध्ये माल भरायचा आणि माल पोच करायचा. तर आम्ही बेसिकली जॉबच करत होतो फुल टाइम. 10:30 ते 5 हे कॉलेजचं टायमिंग होतं आमचं. त्यामुळे आम्हाला वेळ मिळायचा फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच. आणि फिक्स वेळ असायचा तो शनिवारी दुपारी. शनिवारी हाफ डे असायचा, सकाळी कॉलेज, रविवारी पूर्ण दिवस. आता हॉटेलला माल द्यायचा कधी, म्हणजे आम्हाला 1.5 दिवस होता, शनिवारी निम्मा आणि रविवारी अख्खा. आम्ही तिघांमध्ये एकाला जर आम्ही परचेसचं काम दिलं, त्याला फक्त परचेस बघायची. एकाला आम्ही करार रूट दिला.
मी इथला होतो म्हणून रविवार मी अख्खा फुल डे शिरवळला जायचो. आणि कराडचं जे गंधर्व हॉटेल आहे सगळ्यात शेवटचं पॉईंट इकडचं, आणि इकडच्या नीरा नदीवर पूर्वी THR नावाचं हॉटेल होतं, ती हद्द आम्ही ठरवली. तर रविवारी मी त्या गाडीमध्ये माल भरायचो आणि घेऊन जायचो. आम्ही माल देणारे एकटेच होतो तिथं, म्हणजे गाडीत माल मी थोडक्यात फिरतं दुकान होतं आमचं. आम्ही गाडीत माल भरायचो, सगळा किराणा माल, सॉस, नूडल्स वगैरे सगळं द्यायचो आम्ही त्यात, तेलाचे डबे वगैरे सगळं देतो, त्याला लागणारे सगळे आयटम त्यात भरायचो आम्ही आणि तिकडे जायचो. हळूहळू एक आयटम वाढवत गेलो आम्ही. त्याला ऑर्डर घ्यायची, ऑर्डर प्रमाणे माल काढून द्यायचा, 8 दिवसाचं क्रेडिट, पुढच्या रविवारी गेल्यानंतर मागचे पेमेंट घ्यायचं आणि हा माल नवीन द्यायचा. असं आम्ही केलं. 1997 ते 2007 असे 10 वर्ष मी काम केले. 10 वर्ष मी रविवारी न चुकतो जायचो, कारण रविवार चुकला की ती सगळी माणसं बाहेरची होती, हॉटेलचे मालक नव्हते, साऊथ इंडियन होते हॉटेल चालवायला घेतलेले, ते पण फाटकेच. ते आम्ही माल घ्यायचा आहे म्हणून ते पैसे साठवायचे आणि पैसे द्यायचे आम्हाला. रविवार चुकला तुमचे किती पैसे दुसरीकडे खर्च व्हायचे, तर ते खर्च व्हायला नको म्हणून मी रविवार कधी चुकवला नाही 10 वर्षात. एकच रविवार चुकला होता फक्त, मी आजारी होतो म्हणून जाऊ शकलो नव्हतो. एवढी कन्सिस्टन्सी ठेवायला लागली आम्हाला. बिझनेस करताना तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्वाचीच आहे. हा, कन्सिस्टन्सी महत्वाची, आणि तुम्हाला त्या गोष्टीवर फोकस इकडे तिकडे करून चालत नाही. एक माझा रविवार चुकला की माझं कलेक्शन 60,000 चुकायचं. तर तुम्ही म्हणजे एवढे बिझनेस केले, तर एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचं आपल्याला माहित असलं पाहिजे, काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? नाही, आता ही जी गोष्ट आहे, आम्ही जे किराणा माल केला, तर किराणा मालाचं पण तुम्हाला सुरुवातीला सांगतो की बिझनेस सुरू केला म्हणजे आम्ही 4 जण पण ज्यांनी किराणा माल सुरू केला, कुणाची बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये. तर कुणाला कॅशबुक कशी लिहायची, खतावणी कशी मेंटेन करायची, प्रॉफिट कशी काढायचं, काही माहित नव्हतं. शाळेत जो जमा खर्च थोडाफार शिकला तेवढंच. आणि साधारण 99च्या मध्यापर्यंत आम्ही आल्यानंतर मी एक दिवस ठरवलं की आपण 2.5 वर्ष काम केले, 4 जण आहे, किती पैसे मिळालेत काढूया. 2.5 वर्षानंतर आम्ही जेव्हा सगळ्या स्टॉकचं व्हॅल्युएशन काढलं आणि असलेलं आमच्याकडे कॅश याप्रमाणे गणित मांडलं, 2.5 वर्षानंतर आम्हाला 42,000 रुपये प्रॉफिट झाला होता चौघात मिळून. 60,000 रुपये गुंतवणूक केली, 2.5 वर्ष कष्ट केले, आणि 2.5 वर्षानंतर 4 जणांत मिळून 42,000 रुपये प्रॉफिट होतं. म्हणजे 10,000 रुपये फक्त मिळालं. त्याला प्रॉफिट म्हणजे इंटरेस्टपेक्षा कमी पैसे होते. तर त्यावेळेला पार्टनर लोकांचं आमचं म्हणणं होतं 2 जणांचं द्या की आपण नको करायला, बंद करून टाका. पण त्यावेळेला माझा टर्नओव्हर साधारण 80 ते 85 लाख रुपयाच्या आसपास होता वार्षिक. किराणा मला ऑर्डर मोठी असते पण त्याचं मार्जिन कमी असतं, 7 ते 8% मार्जिन फक्त. त्यात 3-4% खर्च व्हायचे, 3-4%च राहायचे तुमचे. त्यामुळे हातात काय राहायचं नाही, नुसतं आकडे मोठे दिसायचे. मी त्यांना काय म्हटलं की असं नाही आहे, बिझनेस बंद नाही करायचं, बिझनेस आपण करायचं, फक्त हा बिझनेस मोठा कसा करता येईल ते बघूया आपण, हे करूया आपण. हे काय आपण शनिवार रविवार करतो, पण आपल्याला एरवी आठवड्याचे जे दिवस आहेत 5, त्यात मूळ वेळ आहे ना सकाळ संध्याकाळ, त्यात काहीतरी आपण दुसरं काहीतरी सुरू करू. त्याच वेळेला रिलायन्स गॅसची एजन्सी त्यावेळेला ॲड आली पेपरला. गॅस एजन्सी म्हणजे क्रेज होती. त्यावेळेला BPCL किंवा HPCLचे जे पंप असायचे, ते पंपाला म्हणजे मोठी व्यक्ती कोणतरी असं समाजात एक समज होता. तर रिलायन्स गॅस एजन्सीमध्ये प्रायव्हेट पहिली कंपनी होती ज्यांनी गॅस एजन्सी लॉन्च केली. तर सातारमध्ये डिस्ट्रीब्युटर होता, त्यांनी मग ॲड टाकली होती की डीलरशिप द्यायची. मग आम्ही ते अप्लाय केलं त्याला. मग डीलरशिपला गेलो. आता आम्ही 4 जण प्रोफेसरच होतो, त्यामुळे बोलायला काही विषय नव्हता. आमचं बॅकग्राऊंड सगळ्यांचे चांगल्या होत्या, थिंकिंग चांगलं होतं. मग आम्ही ती एजन्सी घेतली. आता ती एजन्सी आम्ही सातारा सिटीसाठी घेतली. सातारा सिटीमध्ये 2 एजन्सी होत्या, गावामध्ये एक आणि शाहूपुरीत एक होती. मग ती गॅस एजन्सी काढायचं ठरलं. मग आम्ही शेगड्या आणल्या तिथं, नंतर गॅस बत्त्या, ते ओपनिंग करायचं ठरवलं आम्ही. आता ती खऱ्या अर्थानं आमची ती पहिली एंटरप्राइज होती की ज्यामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं बिझनेस करणार होतो. हे आम्ही किराणा माल वगैरे केलं, पण ते नुसते कष्ट होते, डोकं न वापरता केलेले कष्ट होते. आता हे करताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय ठरवलं? हे करत असताना आम्ही विचार केला काय की प्लस पॉईंट काय, आपले आपण 4 जण आहे, प्रत्येकाची 100-100 लोक जर कन्सिडर केले तर 400-500 लोकांचा आपला इथं मॉब आपण ओपनिंगला आणू शकतो. सुरुवातीला ओपनिंग करायच्या आधीच. हे सगळं 2 महिन्याचा पिरियड होता मध्ये आम्हाला. एजन्सी घेतल्यानंतर सगळे जे त्यातलं फर्निचर बनवणं, रंग देणं त्या दुकानाला वगैरे, या गोष्टी करायला. मीनवाईल काय झालं की आमच्या एका पार्टनरला सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर त्यानं कोल्हापूरमध्ये त्या सासरवाडीला बघितला होता. तो सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर कसला असतो त्याकडनं माहिती काढली. तो गुजरातवरनं आला होता, सुरतवरनं. आम्ही असं विचार केला की तो आयटम आपण ओपनिंगलाच प्रमोट करू, कारण तो गॅस गिझर म्हणजे थोडक्यात बांबासारखा आयटम होता, पण गॅसवर चालायचं. नवीनच आयटम मार्केटमध्ये. सातारमध्ये आम्ही पहिल्यांदा गॅस गिझर लॉन्च केला. फिनिक्स गॅस गिझर सातारमध्ये आणणारी पहिली कंपनी होती त्यावेळेला. 1999ची गोष्ट आहे.
तर माल मागवायचं म्हणजे भीती होती ना, जाईल का नाही माहित नव्हतं. आयटम वेगळा, आम्ही तर तो आयटम बघितला पण नव्हता, एकाच पार्टनरनं बघितला होता. आम्ही फोनवर बोललो त्यांच्याशी आणि म्हटलं 4 पीस पाठवून दे बाबा. 4 पीस पाठव, कारण का 4 पार्टनर होतो, गेला नाही विकला तर आपण प्रत्येकजण एक घरी बसू आपल्या. ही वर्स्ट केस कंडिशन कन्सिडर करून मागवलं. तो आयटम आला, नंतर लावून बघितला आम्ही. तो आयटम म्हणजे आपला तो नव्हता, तो आयटम मार्केटमध्ये नव्हताच, वेगळा विचार होता. नाविन्यपूर्ण होता, स्वस्त होता आणि लोकांना लोकोपयोगी होता. त्या विषयात आम्ही ठरवलं की गॅस एजन्सी हे माध्यम आहे लोकांमध्ये जायचं, पण आपल्याला पैसे देणारा आयटम आहे तर गॅस एजन्सी नाही. गॅस एजन्सीला मार्जिन जास्त नव्हतं, पगार करून थोडेफार पैसे मिळायचे, पण आम्ही 4 जण होतो ना, पैसे तर जास्त मिळायला पाहिजे. पैसे जास्त मिळणारा आयटम कुठला हा दिसला होता आम्हाला. पण आम्ही काय केलं, ओपनिंगसाठी तिथं डेमो लावला. डेमो म्हणजे काय, 50 लिटरची वर टाकी लावली पाण्याची, त्याचं कनेक्शन त्या गॅस गिझरला दिलं आणि गॅस गिझरचं आउटपुट खाली काढलं आणि पाण्याचा कॉक सोडला की ऑटोमॅटिकली कसं कडक पाणी येतं याचा डेमो ठेवला तिथं केला. ही पण market strategy होती. हा स्ट्रॅटेजी होती. हे आम्हाला दिसत होतं की माणसाने कडक पाणी बघितलं तर ऑर्डर मिळणार आपल्याला. अशी सगळा सेटअप केला आणि आम्ही मोठं ओपनिंग घेतलं, ग्रँड ओपनिंग घेतलं. म्हणजे त्यावेळेला आम्ही 500 लोक इन्व्हाइट केली होती. प्रचंड आम्हाला असं अपेक्षित नव्हतं एवढा रिस्पॉन्स मिळाला पहिल्या दिवसापासूनच. हा, मी ओपनिंगलाच माझे 38 गॅस गिझर बुक झाले ओपनिंगलाच, कारण तिथं आम्ही दाखवत होतो, प्रत्येकाच्या ओळखीने आलेले आणि डेमो पीस केला होता. कडक पाणी येते म्हणजे तर लगेच बुक करायची माणसं, आणि त्या दिवशी आम्ही डिस्काउंट ठेवला होता, स्पेशल डिस्काउंट 1000 रुपये. गॅस गिझरची चांगली आम्हाला ऑर्डर मिळाली. ती ऑर्डर मिळाल्यानंतर मग आम्ही मागवून बघितलं नाही, गॅस गिझर विकायला सुरुवात केली. मला पहिल्यापासून कधी रिटेल आवडलं नाही. माझा कायम कल आहे तो होलसेलमध्ये, मोठी बिलं करायची, मोठा टर्नओव्हर करायचा, मोठा माल विकायचा, असाच कायम कल होता. तेव्हा मी माझ्या पार्टनरला म्हटलं तू रिटेल बघ, हे दुकान तू बघ, मी होलसेल बघतो. मग होलसेलमध्ये आम्ही ते गॅस गिझर पण विकायला लागलो. मग होलसेलमध्ये गॅस गिझर विकत चांगला सेल होता त्याचा. कमी वेळामध्ये आम्हाला पिकअप मिळाला चांगला, पण तो माल गुजरातवर नाही यायचा. तर साधारण हे आम्ही 1999ची गोष्ट सांगतो मी, साधारण ऑक्टोबर 99 मध्ये हे आम्ही सुरू केलं. ऑक्टोबर 99 ते साधारण 2000 एंड पर्यंत 1.5 वर्षात आम्ही चांगले गॅस गिझर विकले. मग ते गॅस गिझर विकले तर आम्ही तोपर्यंत 1.25 वर्षात इतकं गॅस गिझर विकून आम्ही त्या कंपनीला कधी व्हिजिट केली नव्हती, त्या मालकाला प्रत्यक्ष भेटलं नव्हतं, फक्त फोनवर काम चालायचं. त्यावेळेला काय ऑनलाईन बँकिंग तसलं काय नव्हतं, प्रायव्हेट बँकाच नव्हत्या, गव्हर्नमेंट थ्रूच करायचं काम. एसबीआयचं आम्ही त्याला डीडी काढायचो, डीडी त्याला पोस्टानं पाठवायचो, त्याला डीडी पोचल्यानंतर तो बँकेत भरायचा आणि कॅश जमा झाल्यानंतर पैसे मग तो माल पाठवायचा. ह्या सगळ्या प्रोसेसला 8 दिवस लागायचे. जास्त लेंदी. हा, पोस्टानं जाणं, कुरिअर पण नव्हती त्यावेळेला, पोस्टानं जाणं, मग ते जमा होणं आणि मग येणं, असं 8 दिवसाचं पिरियड होतं. मी आता विचार केला तर हसू येतं आपल्याला की कशा सिस्टीममध्ये काम केले आपण. त्यामुळे जिद्द सोडली ना थोडक्यात, एवढे बिझनेस चालू केले तुम्ही, बंद पडले तरी पण चालू केले. हा, आणि ह्यात चांगली सांगायची गोष्ट काय की झटके बसत असतात बिझनेस करत असताना. सगळं स्थिरस्थावर झालंय, चांगलं चाललंय असं वाटत होतं, पण त्याच वेळेला एक दिवस सकाळी एक कस्टमर आमच्या दुकानात आला. आम्ही त्यावेळेला 5000 रुपयाला तो गॅस गिझर विकायचो. तर त्या कस्टमरला आम्ही तेवढीच किंमत सांगितली की 5000 रुपये. तो म्हणला काय सांगताय 5000 रुपये, 4500 हा गिझर मिळतोय. मग मी तिथं जाऊन बघितलं तर मी गाडी लावली, ते मला ओळखत नव्हते फिनिक्सवाले म्हणून. तर मी त्यांना विचारलं गिझरची किंमत किती आहे, तर त्यांनी मला सांगितलं की फिनिक्सवाले 5000ला विकतात, आमच्याकडे 4500 तोच गिझर आहे. मला सांगतात ते, त्यांनीच मला सांगितलं. मी 1.5 वर्ष काम केलं त्याचं, आणि माझा असा गैरसमज होता की अख्ख्या 17 जिल्ह्यात माझ्याशिवाय कोणाला माल येत नाही, आणि त्यानं त्यावेळेला कमिट केलं होतं मालकानं त्या की 17 जिल्ह्यात मी कोणाला देणार नाही. मला शॉकच बसला, कारण मी ते मार्केट सगळं सेट केलं होतं, होलसेल पण विकत होतो मी, रिटेल पण विकत होतो. आणि हे दिलं म्हणल्यानंतर असं जर सगळ्यांना मिळायला लागलं तर मार्जिन राहणार नाही, दिसत होतं ना. आम्ही त्याला संध्याकाळी फोन केला, कॉलेज पण झालं, दिवसभर मी काय अस्वस्थ होतो, हे सगळं घडी बसवले आपण, चांगले पैसे मिळत होते त्या, असं कसं काय झालं. मग संध्याकाळी आम्ही त्याला फोन लावला. तो गुजराती माणसानं आम्हाला दादच दिली नाही, फोनवर कुठली गोष्ट मान्य करायला तयार नव्हतं. त्याचं म्हणणं की मला इथं बसून कळत नाही सातारा काय, तालुका कुठला आहे काय, कोण फोनवर बोलतोय, माझ्याकडे पैसे घेऊन आला की देणार माल, असा सरळ त्यानं स्टँड घेतला. एवढे वर्ष आम्ही 1.5 वर्ष त्याला चांगला बिझनेस करून सुद्धा मी म्हणलं काहीतरी चुकतंय, आपण जायला पाहिजे. आम्ही 2 जण ट्रेननं भेटायला गेलो त्याला सुरतला. सुरतला पहिल्यांदा गेलो आम्ही त्याला भेटायला. सुरतला त्यांना भेटलो, 3 तास आम्ही त्याच्या कंपनीत होतो. त्यावेळेला मी आठवड्याचा सेल 3 लाख रुपये 4 लाख रुपये आठवड्याचा सेल होता माझा त्या गिझरचा.
3 ते 4 लाख रुपयाचं मी आठवड्याला त्याला डीडी पाठवायचो. एवढा. म्हणजे महिन्याला 12-13 लाख रुपयाचं सेल होतं माझं त्यावेळेला. 3 तासामध्ये होतो. 3 तासामध्ये आम्हाला त्यानं पाणी सुद्धा विचारलं नाही, चहाची नंतरची गोष्ट आहे. आणि त्यानं आम्हाला कबूलच झालं नाही की मी फक्त तुम्हालाच देणार. आमची अपेक्षा काय होती, त्या गिझरचं सातारा जिल्ह्यासाठी डिस्ट्रीब्युशन आम्हाला द्या आणि होलसेलमध्ये कुणाची ऑर्डर येईल फक्त आम्हाला 100 रुपये मिळू देतात. 100 रुपये मार्जिनवर आम्ही समाधानी. 50 विकले तरी 5,000 रुपये मिळणार होते आम्हाला. तेवढीच आमची अपेक्षा होती. पण त्यानं ती सबसिडी उडवून लावली. आमच्यासाठी मोठा धक्का होता ना तो की म्हणजे ती पहिली आम्हाला शिकवण होती की डिस्ट्रीब्युशन करताना सुरू करत असताना ह्या गोष्टी आम्ही मिसच केल्या होत्या की सगळ्यात पहिल्यांदा जाताना मग डिस्ट्रीब्युटर आम्हाला माहितच नव्हतं की कारण लाईन मधलं काहीच माहित नाही ना आम्हाला. त्यावेळेला पहिला झटका बसला की बाबा डिस्ट्रीब्युटर अशी काहीतरी परिस्थिती असते, असं काहीतरी मॉडेल असतं. मग तो डीलर त्याखाली नेमतो, मग त्याला मोनोपॉली द्यायची असते, प्रत्येकाला एक ठराविक मार्जिन मॅन्युफॅक्चर देतो आणि प्रत्येकाच्या चेनमध्ये प्रत्येकाला पैसे मिळत होतात त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन होतं. ह्यासाठी जी प्राथमिक प्रोसिजर करायला पाहिजे आम्ही केलीच नव्हती. की एखादा बिझनेस चालू करताना त्यामध्ये कुठले गुणधर्म पाहिजेत तुम्ही बघितलं की मग हे पहिला झटका होता आमचा. मग हा झटका जो आम्हाला बसला त्यातनं आम्ही अक्षरशः हादरून गेलो होतो. कारण विचार करा तुम्ही, महिन्याला 12-13 लाख रुपयाचं डीडी पाठवत होतो. तर त्या महिन्याच्या 12 लाख रुपये डीडी मध्ये साधारण 1 कोटी रुपये आम्ही क्रॉस केला होता टर्न. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की 1999 एंड किंवा 2000ची गोष्ट सांगतोय. 2000 साली 1 कोटी रुपये मोठे पैसे होते. तेवढा टर्न त्यावेळेला मी करत होतो आणि एवढा मोठा सेल करून सुद्धा तू माझी कुठली गोष्ट ऐकत नव्हता. म्हणजे आपल्याकडे सेल असून मॅन्युफॅक्चरर डॉमिनंट होता. मी माझ्या टर्म्स अँड कंडिशन ऐकून त्याच्यावर लाजू शकत नव्हतो, मान्य करून घेऊ शकत नव्हतो त्याच्याकडे. मग ह्यातून आम्ही येताना गाडीत बसलो. मी माझ्या पार्टनरला म्हणलं की आपण इंजिनियर आहे, आपल्याला बेसिक गोष्टी कळतात, मेकॅनिकल इंजिनियर नाही आहे पण त्यात काय असायला पाहिजे कळतं. आपण 3 महिन्यात आपला गिझर आणायचा मार्केटमध्ये स्वतःच. 3 महिन्यात तो म्हणणार शक्य नाही. मी म्हणलं तुला काय करायचं ते माझ्याकडे लागतं. तुम्ही स्वतःच रिसर्च येईपर्यंत माझ्या डोक्यात तेच होतं की गुजरातवाला त्यांना असं काय रॉकेट सायन्स तर का नव्हतंच ते. असं काय गोष्ट आहे की तो करतो ना आपल्याला जमणार नाही ती. तू म्हणला आपण कॉलेजवर जॉब करतो, वेळ कुठे आपल्याला काय करायला. म्हणलं आपण करणार नाही, आपण करून घेणार पण हे करायचं. त्याचा माल इथे यायला नाही पाहिजे, आपलाच माल विकायचा. पण मी आलो इथं, माझा एक मित्र होता. तो मित्र बजाजला स्प्रिंग सप्लाय करायचा. त्याच वेळेला बरोबर बजाजनं 5 पेक्षा कमी आयटम असलेले व्हेंडर कमी केले होते. त्याच्या धंद्याला मार बसला होता. आम्ही रोज संध्याकाळी गप्पा मारा बसायचो. त्यावेळेला आम्ही एकमेकाची प्रॉब्लेम शेअर करायचो की तुला काय प्रॉब्लेम, मला काय प्रॉब्लेम. तर त्याचा प्रॉब्लेम मला माहित होता. त्याच्याकडे सगळा एमआयडीसी सेटअप होता, मॅन्युफॅक्चरिंग सगळा सेटअप होता. एकदम मशिनरी लागल्या असते वेगळ्या, पण मॅनपॉवर होती, त्याला कळत होतं मॅन्युफॅक्चरिंग मधलं. पण मला पहिल्यांदा तो आयटम माणूस दिसला की बाबा तू माझं काम करू शकतो आणि त्यात अडचणीत होता, त्याला धंद्याची गरज होती. आपल्यासाठी थोडक्यात संधी आली ती. तर मी तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी पैसे मिळवले होते. मग मी त्याला म्हणलं की तुझ्या धंद्याला आता मार बसलाय, आयटम कमी झालेत, तर ते भरून काढायची जबाबदारी माझी. फक्त तुझ्याकडनं मला एक आश्वासन पाहिजे की जे काही माल बनवशील तो सगळा मलाच द्यायचा, बाहेर कोणालाही द्यायचा एक पीस. माझ्याशिवाय कोणासाठी प्रोडक्शनच करायचं. ट्रस्ट बिल्ड केला तुम्ही. त्याला काय काय पाहिजे म्हणलं मला माहित नाही. म्हणलं आपण ती माहित करून घेऊ. सगळी तयारी दाखवल्यानंतर पहिल्यांदा विरोध होता त्याचा, कारण त्यासाठी लाईन नवीन होती. पण तो म्हणला ठीक आहे, आपण तुमची तयारी असेल प्रत्येक गोष्टीत बरोबर याची तर मग माझी पण तयारी, कारण त्याला पण ऑप्शन नव्हता. असं पण लॉस मध्ये चाललं. हा, मग आम्हाला त्या गोष्टीतलं काहीच माहित नव्हतं. मग तो माझा मित्र, मी आणि एमआयडीसी मधला एक डाय मेकर, अशा मी 3 जण रेल्वेनं सुरतला गेलो. पुन्हा सुरतच्या शेजारी स्टँडवर एक स्वस्तातलं हॉटेल बघितलं आणि ते 8 दिवसासाठी बुक केलं आम्ही. सुरतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते इनरके नावाचा आम्ही जो गिझर विकायचो तसे 4 मॅन्युफॅक्चर अजून तिथं आहेत. ते आम्हाला माहितच नव्हतं तोपर्यंत. त्यावेळेला ऍडमिट काय नसायचं. त्याच्याकडे जाऊन मॅन्युफॅक्चरिंग सेटअप बघायचं ठरवलं. आता मॅन्युफॅक्चरिंग मधलं मला शून्य माहित होतं. जो मित्र होता जो करणार होता त्याला टेक्निकल कळत होतं, पण त्याला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी डाय मेकर शिवाय कळू शकत नाही. त्यासाठी डाय मेकर आम्ही नेला होता. आम्ही ठरवून घेतली कामं की मी बोलत राहायचं त्या मॅन्युफॅक्चरशी मॅन्युफॅक्चरिंगच्या हिशोबानं, आणि बाकी तुम्ही दोघांनी मॅन्युफॅक्चरिंगच्या हिशोबानं काय काय लागतं ते सगळं नोट डाऊन करत राहायचं, डोक्यात ठेवा सगळं ते. मी सगळं बिझनेस त्याशी बोलण्यात 3-4 तास घालवायचो आणि ती सगळी आम्ही लाईन बघून घेतली. असं आम्ही 8 दिवस होतो. प्रत्येक फॅक्टरीला 2-2दा व्हिजिट केले आम्ही.
आधी संध्याकाळी आल्यानंतर लिहून घ्यायचो की काय काय मिस झालं आपलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेतल्या. असा मी 8 दिवसामध्ये पूर्ण आमचा प्लॅन बनला की काय काय करायला लागेल आपल्याला. मग तो डायमेकर म्हटला की या 3 डाय बनवावे लागतील आपल्याला, त्याला किती पैसे लागतील त्याप्रमाणे त्या गोष्टी ठरवून घेऊन ते बनवलं. रॉ मटेरियल किती लागेल बाबा ते मॅन्युफॅक्चरकडनं काढलं. अशा सगळ्या गोष्टी करून त्या डाय बनवायला वेळ लागतो थोडासा, त्या ट्रायल घ्यायला लागतं. या सगळ्या प्रोसेसला आम्हाला 4 महिने गेले. नंतर मग पहिलं प्रोडक्शनचा पीस आला, पण तो थोडा बऱ्यापैकी ओबडधोबड होता. पहिलीच गोष्ट होती, ट्रायल होती. तुम्ही स्वतः केलं होतं? मी करून घेतलं. मी त्यात मॅन्युअली काही केलं नाही, मी फक्त करून घेतलं दोघांकडे. प्रोडक्ट स्वतःच तुम्ही म्हणजे तोपर्यंत फिनिक्स नाव आम्ही रजिस्टर करून घेतलं. फिनिक्स आमचं नाव होतंच, ते रजिस्ट्रेशन केलं नव्हतं आम्ही ऑफिशियल, ते रजिस्टर करून घेतलं. कारण हे आम्हाला प्रॉब्लेम दिसला की उद्या आपण फिनिक्स नाव केलं, दुसरा कोण फिनिक्स रजिस्टर केला आला की फिनिक्स नाव पण काढून घेणार. तोपर्यंत बऱ्यापैकी कळायला लागलं होतं आम्हाला. आम्ही तोपर्यंत फिनिक्स नाव रजिस्टर करून घेतलं आणि फिनिक्स नावानंच तो मार्केटमध्ये लॉन्च करायचं ठरवलं. त्याच्या ट्रायल घेतल्या. सुरुवातीला काही पीस वाया गेली, मग नंतर काय काय चुका होत्या त्या सगळ्या दुरुस्त करून आम्हाला साधारण 5 महिने लागले. 5 महिन्यामध्ये पहिला लॉट बाहेर आला आमचा 50चा, आणि मग तो आम्ही विकायला लागलो. तोपर्यंत आमच्याकडे जो स्टॉक होता तो आम्ही स्ट्रॅटेजी केली होती. आम्ही या मधल्या पिरियडमध्ये आपल्याला जेवढा लागेल एवढा एकदा स्टॉक मागून घेतला होता आम्ही त्याकडनं, आणि तो हळूहळू विकत होतो. प्रमोट करत नव्हतो, प्रत्येक माणसाला सांगत होतो की आमचा गिझर येतोय, थोडे दिवस फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा म्हणून. प्रायमरी तुमचं गोल काय सेट केलं तुम्ही? बिझनेस आता हा चालू करताना जो स्वतः चालू करत होता तेव्हा तुम्ही प्रायमरी गोल काय सेट केलं होतं? प्रायमरी गोल हा होता की या सातारा जिल्ह्याच्या मार्केटमध्ये इनर केचं नाव जे आपण केले ते सगळं आपणच संपून टाकायचं, आणि त्या जागी फिनिक्सचा माल बसला पाहिजे, फिनिक्सचा प्रॉडक्ट सगळा मार्केटमध्ये घ्यायला पाहिजे. त्या हिशोबाने ते कामकाज केलं. आणि मार्केट तेच होतं आमचं, आम्हाला ओळखणारी माणसं होती. ऑलरेडी मार्केट सेट केलं होतं? हा, सेट केलं होतं. फक्त दुसऱ्याचा माल विकत होतो आम्ही, त्याचा आम्ही बाजूला सरून आम्ही केला, कारण ते आम्हाला सहज शक्य होतं. प्रॉडक्ट काढला, तो सुरू केला. त्याच्यानंतर मग आम्ही ते गॅस गिझर साधारण आम्ही जे प्रोडक्शन करत होतो त्यात होलसेल नंतर मी बेंगलोरपर्यंत गेलो. सातारा जिल्हा सोडून बाहेर मी विकायला लागलो. नंतर कर्नाटक केलं, मग बेंगलोरपर्यंत माल विकायला लागलो. त्यावेळेला माझा सेल साधारण 1200 पीसचा होता महिन्याचा. त्या आमच्या शोरूममध्ये तोपर्यंत आम्ही गॅस चिमणी, हॉब्स, त्यानंतर गॅशी शेगडी बरोबर गॅसच्या बत्ती वगैरे आम्ही सगळे आयटम विकत होतो सगळं त्याच वेळेला. तर ह्या केसमध्ये काय होतं की आम्ही साधारण आमचा फिनिक्सचा जो सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर बनवला तो साधारण 1.5 वर्ष आम्ही विकला. पण त्याचबरोबर काय झालं की मार्केटमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक गॅस गिझर आला. फुल्ली ऑटोमॅटिक गॅस गिझर फक्त एका बॉश कंपनीचा होता त्यावेळेला तोपर्यंत मार्केटमध्ये. पण चायनीज इतर कंपन्या पण मार्केटमध्ये काही लोक इम्पोर्ट करायला लागली चायनावरनं, आणि तो मार्केटमध्ये आला. त्यामुळे आम्हाला त्यात मार्केट ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसली. मग आम्ही आमच्या सगळ्या होलसेल मार्केटमध्ये जिथं आम्ही सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर विकायचो तिथं हे सगळे फुल्ली ऑटोमॅटिक गॅस गिझर मार्केटमध्ये टाकले. आणि सरप्राइझिंगली 1.5 वर्षामध्ये जिथं आम्ही 1200 सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर विकायचो तो सगळा सेल पडला आमचा, कारण बंदच झाली ती. प्रोडक्शन आम्ही 1.5 वर्ष केलं आमच्या सेमी ऑटोमॅटिक गॅस गिझर. नंतर ते सगळं मार्केट ह्यानं घेतलं, फुल्ली ऑटोमॅटिक गॅस गिझरनं घेतलं. आता फुल्ली ऑटोमॅटिक गॅस गिझरचं मार्केट, माझी भूक वाढतच होती, कारण बिझनेस करायचं ती काय भूक शांत होत नव्हती. अजून मोठं अजून सेल वाढवायचं असं होलसेलच्या हिशोबानं डोक्यात होतं. आता हे करत असताना दुसऱ्या बाजूला सेल वाढला म्हणल्यानंतर आम्ही सप्लायरला म्हणायचो की मार्जिन वाढवा, आमचं डिस्काउंट द्या अजून. पण ते गुजराती लोक होते, त्यामुळे त्यांनाही माहित होतं की ही उडी मारून किती मारणार आहेत. कॉलेजवर प्रोफेसर आहेत, त्यांना माहित होतं, यांना वेळ लिमिटेड आहे हे माहित होतं. यांच्याकडे स्किल असले तरी रिस्ट्रिक्शन आहेत, लिमिटेशन आहेत, हे त्यांच्या डोक्यात होतं. त्यामुळे त्यांना वाटायचं की मी दिलं तरच याला माल मिळणार आहे, तर कुठे जाणार आहे. मग मी काय केलं की पुण्यावरनं माल घ्यायचा आधी, तशाच प्रकारचा माल मुंबईवरून येत असणार हे मला कळत होतं. आम्ही मुंबईमध्ये गेलो, मुंबईमध्ये स्टडी केला. सांगायला कोणी नव्हतं, इंटरनेट तेव्हा प्रसार होत झाला नव्हता, त्यामुळे कळायचे रिस्ट्रिक्टेड मार्ग होते, फक्त फार थोडे होते ज्यातनं तुम्हाला माहिती व्हायचं. आम्ही ते मुंबईमध्ये शोधलं पायधोनी मार्केट, तिथनं आम्ही आणला, मार्जिन वाढवलं. तोच आयटम जो पुण्यात घ्यायचो तो मुंबईतनं आणला. नंतर आमच्या लक्षात आलं की अरे मुंबईवाला पण इम्पोर्ट करत नाही, तो दिल्लीतनं आणतो. मग दिल्लीत गेलो, पण शोधायचं कसं त्याला, कारण तो बिन नावाचा गॅस गिझर यायचा, आम्ही त्याच्यावर फिनिश लावून विकायचो, स्टिकर लावून विकायचो. पण प्रॉब्लेम असा होता की तो गिझर नक्की कुणाचा आहे, कुठले त्या बॉक्सवर कंपनीचं नाव नसायचं, हा काही कळायचंच नाही. ते मुद्दाम त्यांनी सिक्रेट ठेवलं होतं, कारण कळूच नाही सोर्स काय. आणि त्या पूर्वीसारखं ते इंटरनेट नव्हतं, त्यामुळे शोधणं अवघड होतं. एक दिवस प्रगती मैदानाला त्यावेळेला एक्झिबिशन लागलं होतं,
त्या एक्झिबिशनला गेलो, 4 दिवस फिरलो, पण इलेक्ट्रिक गिझरवाले भेटले, पण तो गिझरवाला आम्हाला तिथं सापडलाच नाही. मग आम्ही कंटाळलो होतो आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही ट्रेनचं बुकिंग केलं होतं येतानाच. आणि एक इलेक्ट्रिक गिझरवाल्याला सहज मी त्याला विचारलं, अरे आम्ही त्यावेळेला मोबाईल काही नव्हते ना, आम्ही ते आमच्या गॅस गिझरचा फोटो घेऊन गेलो. त्या इलेक्ट्रिकवाल्याला विचारलं, अरे हा गॅस गिझर इथं विकणार तुला कोण माहिती आहे का, तू इलेक्ट्रिकवाला आहेस, पण जर माहिती असलीच सांग. तो सरप्राइझिंगली त्याला माहित होतं की तो गिझर कोण विकतो ते. त्याच्याकडनं आम्ही लँडलाईन नंबर घेतला त्या माणसाचा, गुप्ता म्हणून नाव होतं तसं. दुसऱ्या सगळे 10 वाजता आम्ही त्याच्या भेटायला गेलो आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये. तो सेम गिझर ही मधली जी चेन होती, मुंबईवाला, पुणेवाला डीलर थोडक्यात. हा, ते सुपर स्टॉकिस्ट होते, नंतर स्टॉकिस्ट होते, मग आम्ही डीलर होतो. ह्या चेनमध्ये पैसे भरपूर जात होते ना मध्ये. आम्हाला डायरेक्ट फर्स्ट सोर्स सापडला, जो इम्पोर्टर होता, चायनावरून इम्पोर्ट करत होता. तर त्याच्याकडनं माल मिळाला. आम्ही पहिली 50 पिशी तिथंच ऑर्डर टाकली आम्ही जागेवर. येत असताना ट्रेनमध्ये पार्टनरला म्हणलं, मी हा काय पहिला सोर्स नाही आहे, हा इम्पोर्ट करतो, आपण 1 वर्षात इम्पोर्ट करणार, डायरेक्ट जिथून इम्पोर्ट करायचं. ते करायचं म्हणून ठरवलं. आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन काढलं. एका महिन्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन येऊन गेलं. पण इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन आलं म्हणजे तुम्हाला धंदा करतोय असं नाही. तिथं एक्झिबिशनची आम्हाला माहिती मिळाली की चायनामध्ये 2 वर्षात 2 वेळा एक्झिबिशन असतं. हे सगळे होम अप्लायन्सेस या कॅटेगरीमध्ये आयटम येतो, आमचा गॅस गिझर येतो. हे सगळं एक्झिबिशन बघितलं. ते एक्झिबिशन बघून मला कळलं की केवढा मोठा कॅनव्हास आहे बिझनेस करायचा. म्हणजे तिथं जे एक्झिबिशनला मी गेलो होतो पहिल्या, ही गोष्ट सांगतो मी 2004ची. तिथं 5 फ्लोअरचं त्यांचं एक्झिबिशन सेंटर आहे. 5 फ्लोअर आहेत आणि एक फ्लोअर तुम्ही एका दिवसात एकच फ्लोअर करू शकता, एवढा मोठा फ्लोअर आहे. तर तो आम्ही एक्झिबिशन 5 दिवस आम्ही फिरत होतो, तरी सगळे मॅन्युफॅक्चर आम्ही कव्हर नाही करू शकलो. तर मी 1 वर्षाच्या आधी जो गिझर मी शोधत होतो तिथला मॅन्युफॅक्चरच्या समोर होतो मी एक्झिबिशनमध्ये. तो मॅन्युफॅक्चर मला सापडला 1 वर्षाच्या आत. मग इम्पोर्ट लायसनच्या हिशोबानं काय काय लागतं हे मी त्याच्याकडनं शिकून घेतलं. इम्पोर्टची ऑर्डर पहिली मी त्याला दिली. आता हा सगळा आमचा धंदा आहे तो पार्टनरशिपचा होता. हे करत असताना माझं डोकं, आम्ही ज्यावेळेला पार्टनरशिपमध्ये एंट्री केली त्याच्यावेळेला माझ्या डोक्यात हे होतं की आज ना उद्या ही पार्टनरशिपमधून आपण बाहेर पडायची. आत्ता फक्त आपल्याला ज्या गोष्टीची कमी आहे आणि ज्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज एकमेकाला बरोबर येऊन आहे त्यासाठी आपण पार्टनरशिपमध्ये गेलो. तर आज ना उद्या आपण पार्टनरशिपमधून बाहेर येणार आहे हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं, सगळ्यांनाच क्लिअर होतं ते. त्या केसमध्ये मग माझी जरा आर्थिक परिस्थिती तोपर्यंत बरी झाली होती. त्यामुळं मी माझ्या पार्टनर लोकांना काय म्हटलं की आत्ता आपण मुंबईत आणतोय, आपल्या पैशानं आणतोय, माझ्याकडे 4 पैसे आहेत, मी माझी वेगळी फर्म काढतो, माझे पैसे मी इन्व्हेस्ट करतो. आता जे दिल्लीत आणताय त्याच्यापेक्षा 200 रुपये तुम्हाला स्वस्त देतो ना मी. माझा मी इम्पोर्ट करतो आणि मीच तुम्हाला माल देईन, म्हणजे आपल्याला माल खरेदी करू त्या फर्म. मी वेगळी एंटिटी तयार करतो ज्यातनं मी इम्पोर्ट करून आणि आपल्याला स्वस्त पडल्याशी मतलब आहे. हा ते म्हटले काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मी माझी वेगळी फर्म तयार केली. माझ्या फर्मच्या नावावर मी इम्पोर्ट सुरू केला, माल आणला, मग ह्या माझ्या दुसऱ्या फर्म द्यायला लागलो. ही सगळी 2004ची गोष्ट आहे. 2004 पासून 2008 पर्यंत असं चालत मार्केट मोठं केलं आम्ही. आणि 2008ला मग बऱ्यापैकी सगळे सेटल झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की पार्टनरशिप डिझॉल्व्ह करायची. 1997 ते 2008 अशा 11 वर्ष आम्ही पार्टनरशिपमध्ये होतो. सगळे लेक्चरर लोक आहेत. 2008ला मग सेपरेशन झालं आमचं. 2008 पर्यंत आम्ही फिनिक्स ब्रँड रजिस्टर करून घेतला होता मी. तर आमचा एक जो पार्टनर आहे तो पण फिनिक्स नावानंच काम करत होता. मग त्यानं गॅस गिझर बरोबर आरो वॉटर प्युरिफायरमध्ये पण त्यानं काम चालू केलं होतं. आम्ही त्यावेळेला फिनिक्स ब्रँडच्या अंडर आरो वॉटर प्युरिफायर पण करतो. वेगवेगळे प्रोडक्ट थोडक्यात. हां, इम्पोर्ट ह्या एका सेक्टरमध्ये गेल्यामुळं एक आयटम इम्पोर्ट करत होतो. असे अनेक आयटम आपल्याला इम्पोर्ट करता येतील आणि मार्केट कॅप्चर करता येईल हे आम्हाला दिसायला लागलं तेव्हा. सोलर वॉटर हीटर मी इम्पोर्ट करत असताना मला माहिती आहे कोण मॅन्युफॅक्चर चायनामध्ये आहेत. एक्झिबिशनला बघितलं होतं सगळं मी. कंटिन्यू तुम्ही थोडक्यात शोधत? हां, शोधत होतो. तर गॅस गिझरचं चांगलं मार्केट होतं माझं, चांगले पैसे मिळत होते. तर मी सोलरमध्ये का पडलो, कारण नवीन अजून एक आयटम आपल्याकडे काहीतरी पाहिजे, एकाच आयटमच्या भरोश्यावर राहायचं नाही. म्हणून आम्ही गॅस गिझर सोलर वॉटर हीटरमध्ये करायचं डोक्यात होतं. करताना डायरेक्ट उडी मारता येत नाही, कारण इम्पोर्ट करणे म्हणजे तसं सोपं आहे पैसे घालणे. पण तो प्रॉडक्ट इथं आणल्यानंतर इथल्या मार्केटला टिकणार का नाही ते लाईन माझ्यासाठी नवीन होती. कधी तुम्हाला असं भीती वाटली नाही की आतापर्यंत सक्सेसफुल बिझनेस होत गेला तर कधी अनसक्सेसफुल होईल किंवा बुडेल किंवा बंद पडेल अशी कधी भीती वाटली का तुम्हाला? नाही. आता ह्या संदर्भात मला जे दर्शक आपले बघणार आहेत त्यांना एक गोष्ट सांगायची की
बऱ्याच मिसकन्सेप्शन असतात. म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत, म्हणजे ज्या स्टेजमधनं मी आलो, मी ज्याला उलटा विचार करतो की मी 25 वर्षापूर्वी कसा होतो, कसा विचार करायचो. आत्ताच जी लोक मार्केटमध्ये आहेत, ती पण तरुण लोक आहेत, ती पण ज्याला वाटतं की बिझनेस करावं, त्या डोक्यात शंकांचं असं गुंता चाललेला असतो. कुणाला विचारावं, काय विचारावं, कसं पुढे जावं हे कळत नसतं. तेव्हा मिसकन्सेप्शन बघायला गेला तर सगळ्यात पहिली मिसकन्सेप्शन अशी आहे की बाबा तुम्ही फार हुशार असायला पाहिजे, टॅलेंटेड असायला पाहिजे, तरच तुम्ही बिझनेस करू शकता, असं एक माणसानं वाटत असतं. दुसरी मिसकन्सेप्शन अशी आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत पाहिजे, म्हणजे पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करायची ताकद असली तरच तुम्ही बिझनेस करू शकता. तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या लँग्वेजेस चांगले पाहिजे, उदाहरणार्थ इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे, कम्युनिकेशनसाठी इंग्लिशच असलं तरच तुम्ही बिझनेस करू शकता असं वाटतं. चौथी गोष्ट अशी आहे की बिझनेस करणारा माणूस म्हणजे काहीतरी वेगळा असतो बाबा, त्याला उपजतच काहीतरी आपल्यापेक्षा इतरांपेक्षा वेगळं काहीतरी असतं म्हणून तो बिझनेस करू शकतो, अशी एक मिसकन्सेप्शन आहे. तुमचं सामान्य ज्ञान चांगलं असेल आणि व्यवहार ज्ञान चांगलं असेल तर त्या दोन गोष्टीच्या बळावर तुम्ही कुठलाही व्यक्ती बिझनेस करू शकतो. तुम्हाला गरजेची गोष्ट नाही तुम्ही शहरातला असायला पाहिजे, मोठ्या मार्केटमधला असायला पाहिजे, पुण्यात मुंबईतला असला पाहिजे, असं काही नाही. आता मी जेव्हा धंदा सुरू केला, मी तुम्हाला जसं म्हटलं की सोलर वॉटर हीटर हा मी आता धंदा करतो. सोलर वॉटर हीटरला ग्लास ट्यूब लागतं. आता ही ग्लास ट्यूब हा असा आयटम आहे की तो इंडियात बनतच नाहीये, तो चायनावरनं इम्पोर्टच होतो. म्हणजे तो बनवतो काय, फक्त टाकी आणि स्टँड बनवतो सोलर वॉटर हीटरचं, पण ट्यूब त्याला इम्पोर्टच करायला लागते. आता ही इम्पोर्ट करायला लागते, आम्ही त्यात मास्टरी मिळवली. मी काय अंदाज घेतला की अरे हा आयटम आहे हा इम्पोर्टच होतो, मग मी जर माझा इम्पोर्टच वाढवला आणि मी आता स्वतःसाठी घेतोय की सगळ्यांना सप्लाय करू शकतो मी कुठलाही मॅन्युफॅक्चर, फॉर एक्झाम्पल तू मॅन्युफॅक्चर आहेस, तुझी काहीतरी एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते, जर महिन्याला 2 कंटेनर लागतात तुला, मग 2 कंटेनर तुला लागतात, मला एकच कंटेनर लागतोय. मॅन्युफॅक्चर तिथं आहे, तू त्याच्याकडे गेला तर त्याला तू काय रेट देईल, मी गेलो तो काय सांगणार आहे, तो क्वांटिटीच्या हिशोबाने खेळतो मॅन्युफॅक्चरर, जेवढी जास्त क्वांटिटी तेवढा रेट कमी देतो. मग अशी मी जर 10 माणसं पकडली तर प्रत्येकाचे 2-2 कंटेनर करून 20 कंटेनरची ऑर्डर मला मिळू शकते आणि 20 कंटेनरसाठी मी बार्गेन करू शकतो मॅन्युफॅक्चरर. मग सुरुवातीला लिटरली मी आलेल्या भावाला माल विकलाय सेल वाढवण्यासाठी. आता एखादा बिझनेस चालू करताना स्वतःला कुठले प्रश्न विचारले पाहिजेत की बाबा मला बिझनेस करायचा तर मला हे प्रश्नांची उत्तर पाहिजे माझ्याजवळ? एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. यामध्ये काय आहे की बिझनेस तुम्हाला जसं म्हणलं मी की बिझनेस कुणीही करू शकतं. आता बिझनेस कुणीही करू शकतं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बिझनेस करण्यासाठी ज्या 2 गोष्टी सांगितल्या, तुम्हाला सामान्य ज्ञान चांगलं पाहिजे, व्यवहार ज्ञान चांगलं पाहिजे, ह्या सोडून अजून 2 गोष्टी पाहिजेत. पहिली बेसिक गोष्ट की वैचारिक स्पष्टता पाहिजे, म्हणजे मला काय पाहिजे, मला काय हवं आहे ह्याचं सुस्पष्ट चित्र डोक्यात पाहिजे तुमच्या. कुठलाही धंदा करा, पानपट्टी काढायची म्हणा किंवा इस्त्रीचं दुकान काढायचं म्हणा, तो पण धंदा आहे. कुठलाही धंदा छोटा किंवा मोठा, कमी आहे हलका किंवा मोठा असं काही नसतं. तर ह्या केसमध्ये काय आहे की तुम्हाला काय करायचंय हे डोक्यात तुमच्या आधी क्लिअर असायला पाहिजे. आता ते एकदा तुमच्या डोक्यात स्वच्छ असेल, क्लिअर असेल, बऱ्याच वेळा काय आहे की प्रॉब्लेम तो असतो की डोक्यात तुमची वैचारिक स्पष्टता नसते, त्यामुळे मग मार्ग तुम्हाला सापडत नाही. 2 गोष्टी मी सांगू शकतो सगळ्यांना की एक पहिली गोष्ट आहे ती जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कुठली असेल तर पैसे मिळवणं. पैसे मिळवणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. दुसऱ्याच्या खिशातून तुम्हाला पैसे काढायचे असतात. तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस तुम्ही विकता, थोडक्यात त्याच्या खिशातून तुम्ही पैसे काढत असता त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या बदल्यात. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती पैसे मिळवण्यापेक्षा जे पैसे मिळवलेत ते सांभाळून ठेवणं, विस्टँड करणं ही त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढची अवघड गोष्ट आहे ती वाढवणं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये करायला लागतात, तरच तुमचा बिझनेस सस्टेन होऊ शकतो, कंटिन्युअस सक्सेसफुल चालू शकतो. आता असा कुठलं बिझनेस मॉडेल नसतं की ज्या बिझनेस मॉडेलमध्ये कंटिन्युअस प्रॉफिट होत जातो, असं नसतंच. माझ्या माहितीत तसं नाही. म्हणजे लॉस हा टाटाला सुद्धा सुटलेला नाही. ज्याने टाटाला सुद्धा लॉस सुटलेला नाही, त्यांचे कितीतरी बिझनेस फेल गेले. सांगायचा उद्देश काय आहे की ज्यारी टाटा आपण आता नाव बघतो की लाखो करोड रुपये टर्नओव्हर आहे त्यांचं, ते रोपटं कुठेतरी लावायचा प्रयत्न केला, 55 वेळा अनसक्सेसफुल झाल्यानंतर मग ते सक्सेसफुल झाले. आता बिझनेस करायचं म्हणल्यानंतर तुम्ही एकटं बिझनेस नाही करू शकत, किंवा केला तर फारच छोटा करू शकता.
एकट्यानं फार छोटा करू शकता. म्हणजे तुमची स्वप्न फार मोठी त्या केसमध्ये तुम्ही ठेवू शकत नाही, कारण प्रत्येक माणसाला काहीतरी लिमिटेशन असतात. स्वतःचे स्ट्रेंथ असतात, तसे काही विकनेस पण असतात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही बिझनेस करत असताना एकापेक्षा जास्त लोकांना घेऊन काम करायला लागतं. म्हणजे पार्टनरशिप महत्वाची आहे. पार्टनरशिप असं नाही, तुम्ही स्टाफ घ्या. म्हणजे एकटंच सगळं हँडल नाही करायचं. नाही करता येत. म्हणजे तसं प्रत्येकाला तेवढी ॲबिलिटी नसते. म्हणजे तुम्हाला पार्टनर घ्या किंवा स्टाफ घ्या किंवा कन्सल्टंट घ्या, असं कुठलं तरी ग्रुप ऑफ पीपल गोळा करून तुम्हाला जे काही तुमचं बिझनेस मॉडेल आहे ते तयार करायला लागतं. दुसरी मी समजलेली गोष्ट अशी आहे की सगळ्यात सोपं जगातलं काय काम असेल तर स्वतः काम करणं. तुम्हाला स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहीत असतात, त्यामुळे आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे पूर्णपणे माहीत असतं. त्या हिशोबाने तुम्ही काम करू शकता. ती सगळ्यात सोपी गोष्ट जगातली. आणि जगातली सगळ्यात अवघड गोष्ट मला वाटलेली दुसऱ्या व्यक्तीकडनं आपल्याला पाहिजे असलेलं काम काढून घेणं. उदाहरणार्थ स्टाफ आहे तुमच्याकडे, तो स्टाफ 100% तुमच्यापेक्षा वेगळाच असतो. आपल्याला जी पाहिजे ती त्याच्याकडून काढून घेणं ही फार तसं अवघड गोष्ट आहे. म्हणजे जो उद्योजक त्याच्या स्टाफकडनं त्याला पाहिजे तसं काम काढून घेऊ शकतो, तो यशस्वी व्हायला जास्त करेक्ट ठरू शकतो. थोडक्यात एक स्किलच आहे. फार मोठं स्किल आहे ते. माझ्या हिशोबानं स्वतः डेव्हलप करणं हे तसं तुलनेत सोपं आहे, कारण ते तुमचा कंट्रोल असतो त्याच्यावर. पुढच्या माणसावर तुमचा कंट्रोलच नाही आहे. म्हणजे तुम्ही त्याला विचार कर असं म्हणू शकता, पण तो विचार करायचा नाही हे तोच ठरवतो. आता बिझनेस माइंडेड लोकांच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या स्किल असायला पाहिजेत? बऱ्याच वेळा काय होतं की बिझनेस म्हणजे काही जी सामान्य माणसं असतात त्यांना असं काहीतरी गौड बंगाला वाटतं की आपण करू शकणार नाही, असं काहीतरी वेगळं आहे. मी थोडक्यात तुम्हाला बिझनेस कसा असतो, कुठलाही बिझनेस घ्या, कसा असतो त्याचं थोडक्यात उपमा सांगतो. की असं पकडा की तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. आत्ता एक ठिकाण आहे, जमिनीवर आहे तुम्ही, त्याच्या पुढे सगळा पूर्ण तुम्हाला समुद्र दिसतोय आणि त्या जिथं बघाल तिथपर्यंत क्षितिजापर्यंत तुम्हाला पाणीच दिसतंय. आणि त्या पाण्याच्या पलीकडे असं काहीतरी ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं. म्हणजे तो तुमचा बिझनेस गोल आहे, तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे बाबा. तुमच्याकडे एक होडी आहे, बिझनेस मॉडेल तुमचं मग एक होडी आहे तुमची, तुम्ही ती बनवली. ती बिझनेस मॉडेल जेवढं चांगलं, जेवढी परफेक्ट, तेवढा तुमचा बिझनेस व्यवस्थित त्या डेस्टिनेशनपर्यंत तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता. बिझनेस इज अनदर नेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चितता म्हणजेच बिझनेस आहे, दुसरंच नाव आहे ते. कुणी किती मोठा असू दे, त्याला तुम्ही जर विचारलं की बाबा इतक्या वर्ष तू काम केल्यानंतर तुला असं खरंच वाटतं की उद्या मी लॉसमध्ये जाणार नाही किंवा बिझनेस माझा बंद पडणार नाही, अशी 1% सुद्धा शक्यता नाही. मी जर चुका केल्या तर माझा धंदा 100% बंद होणार. याचा दुसरा अर्थ काय आहे, मी जे काय आतापर्यंत शिकलो त्या गोष्टी मी इम्प्लिमेंट जर प्रॉपर करत गेलो आणि ज्या काही थ्रेट आहे त्या अवॉइड करत गेलो तर माझे नाव बुडणार नाही, माझ्या बिझनेसचे नाव बुडणार नाही. आता विचार करा की समोर समुद्र, अथांग समुद्र आहे आणि तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आता त्या प्रवासामध्ये इतक्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुमचा कंट्रोलच नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला जात असताय त्यावेळेला अचानक वादळ तिथं निर्माण झालं तर तुमचं काम काय आहे, त्या वादळ तुम्ही थांबू शकता का? नाही थांबू शकत. मग बिईंग कॅप्टन तुमचं काम काय आहे, तर डॅमेज कंट्रोल करणं. वादळ तर थांबू शकत नाही, पण माझी बोट वाचवणं हे माझं काम आहे. बोट वाचवत असताना मी अशा प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजेत, ऍक्ट करायला पाहिजेत की जेणेकरून माझे नाव बुडणार नाही. त्या परिस्थितीत मी पुढे जाणं हे माझा उद्देश नाही. त्या परिस्थितीत माझा उद्देश काय, फक्त विस्टँड करणं आहे, त्या पोझिशनला राहणं न बुडता. डिझास्टर मॅनेजमेंट. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करताय, डॅमेज कंट्रोल करताय. फक्त जे डॅमेज होणार आहे तुमचं संभाव्य ते कमीत कमी करायचा प्रयत्न करताय. ही थोड्या वेळासाठी आलेली फेज असते. ती फेज फक्त तुम्हाला विस्टँड करता यायला पाहिजे. ती विस्टँड तुम्ही केली की नंतर मग शांत पाणी असतं, नंतर तुम्ही जाऊ शकता, प्रवास करू शकता. तर अशी वादळं तुम्ही बिझनेस करत असताना आयुष्यभर येत असतं. तुम्ही चुकला की ती शिक्षा आर्थिक कारणानंच होती, त्याचा तुम्हाला पैशामध्येच फटका बसतो आणि तो कधी बिअरेबल असतो, कधी बिअरेबल नसतो, पण ती तुम्हाला अक्कल शिकून जातं. आता माझ्या धंद्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, जो मी माल आणतो चायनावरनं इथं, त्याचं जे सी फ्राईट असतं, म्हणजे कंटेनर चायनाच्या पोर्टवरून भारताच्या पोर्टवर आणायचं जे सागरी भाडं असतं, ज्याला सी फ्राईट म्हणतात, ते साधारण $600 ते $700, म्हणजे रुपयामध्ये सांगायचं तर एका कंटेनर $600-700 असतं. म्हणजे साधारण 50,000 ते 60,000 रुपयाच्या मध्ये कुठेतरी असतं रुपयामध्ये. कोविड सारखी जी सुनामी आली, जी 100 वर्षात पहिल्यांदा आली, तेव्हा ती मी पण व्हिज्युअलाइज करू शकलो नाही. तर त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता माझ्या बिझनेसवर सुद्धा
की तिचे सी फ्लाईट $600-700 होतं, ते वाढून वाढून किती वाढावं. मी सगळ्यात शेवटचा हायएस्ट पेड केलाय तो $9,600 केलाय. 9,600. $9,600 म्हणजे साधारण 8 लाख, 8 ते 8.5 लाख रुपये. जिथं मी 60,000 देत होतो एक कंटेनर आणायला, तिथं त्याचं भाडं 8.5 लाख रुपये झालं होतं. आता तुमच्या व्यावसायिक जर्नीमध्ये सगळ्यात आलं मोठं सगळ्यात वर्स्ट, संकट होते. सगळ्यात संकट मोठं म्हणजे इमॅजिन करा, माझ्या बिझनेसबद्दल सांगायचं म्हटलं तर मी जे इम्पोर्ट करतो त्याची ऑर्डर दिल्यानंतर माल माझ्या घरात पोहोचेपर्यंत 45 ते 50 दिवसाचा लीड टाईम आहे. म्हणजे मी आज रोजी एक्स आयटमची ऑर्डर दिली तर मी किती उड्या मारल्या तरी 40 ते 45 दिवसाच्या आत तो आयटम माझ्या घरी पोहोचू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करता याचा दुसरा अर्थ काय, मी इंटरनॅशनली परचेस करतो, दुसऱ्या देशातनं परचेस करतो. आता ते करत असताना ऍक्च्युली माझ्या धंद्याशी रिलेटेडच गोष्टी इफेक्ट करायला पाहिजे, तसं होत नाही. युक्रेनला वॉर झालं की त्याचा इम्पॅक्ट आहे तो डॉलरवर होतो. मी सगळं परचेस माझा डॉलरमध्ये करतो, डॉलर वर खाली होतो. माझा बिझनेस असा आहे की मला वाट बघत थांबता येत नाही की बाबा थोडं कमी आल्यानंतर मग घेऊ, तोपर्यंत कस्टमर थांबत नाही. मला कंटिन्युअस मला जी सायकल मेंटेन करायला लागते. ज्यावेळेला चढत गेला रेट त्यावेळेला मी ॲव्हरेज आउट काढून रेट विकत गेलो. पण ज्या वेळेला $9,600 मी कंटेनर बुक केले आणि कंटेनर येईपर्यंत त्याचा रेट $6,000 आला होता. आता जर $3,000-3,500 जर कमी झाले, $3,500 म्हणजे पैशाच्या रूपात सांगितलं तर 2.5-3 लाख रुपये झाले. एका कंटेनर 2.5-3 लाख रुपये जर कॉस्टिंग मध्ये फरक पडला तुमच्या, म्हणजे 3 लाख रुपये जर महाग आला कंटेनर तर तुम्ही ते विकू शकत नाही माल. मग त्याचा इम्पॅक्ट माझ्या धंद्यावर एवढा होता ते माझ्या बरोबरचे बरेच जण बंद झाले धंदा. आंतरराष्ट्रीय दर्जावर ज्या घडामोडी घडतील त्याचा इम्पॅक्ट होतो. आता ही सुनामी जसं सांगितलं मी कोविडची, या झटक्यातनं मी इतके वर्ष बिझनेस करून सुद्धा मागच्या 2.5 वर्ष मी लॉसमध्ये काम केलं. लॉसमध्ये 2.5 वर्ष, इतक्या वर्षाचा अनुभव असून सुद्धा. पण असं असून सुद्धा शिकायचं काय यातनं, निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह मध्ये आता सुरुवात केली. मला त्याला 2.5 वर्ष लागली. पण 2.5 वर्षामध्ये माझा जो स्टाफ आहे त्या स्टाफचा पगार मी 10 तारखेला माझ्याकडे पगार होतो, अकाउंटला जमा होतो. 2.5 वर्षात त्यांना माहीत पण नाहीये की कंपनीमध्ये लॉस चाललाय. आता हे सगळं बिईंग ओनर माझं काम असतं मॅनेज करणं. यासाठी तुम्ही काम करत असताना एक काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. मला जो कळलेला बिझनेस आहे तो कळलेला बिझनेसमध्ये मी साधारण त्याची मांडणी अशी करतो की मला जे दिसलं की लोक बिझनेस करत असताना पुढं का जाऊ शकत नाहीत, याची बेसिक रिझन मला जे 3 दिसली. त्यातलं पहिलं बेसिक रिझन असं आहे की बाबा आपल्याला काय करायचं हे जी वैचारिक स्पष्टता नसते. काही ठरवा, तुम्हाला जे काय वाटतं. बिझनेस करायचं मी पण असं 3-4 वर्ष म्हणत होतो, पण काय करायचं कोणी सांगत नव्हतं. त्यासाठी तुम्हाला काठावर उभं राहून पोहायचं म्हणून चालत नाही, तुम्हाला काहीतरी उडीच मारायला लागते. आता ती उडी मारत असताना तुम्ही कुठल्या तरी गोष्टीतून सुरुवात करायला पाहिजे, भले ती चुकेल. पहिली गोष्ट चुकीला व्हायचं नाही. कोण हसतंय किंवा थोडं फार नुकसान होईल, आपण जात असतानाच त्या गोष्टीत डोक्यात हे ठेवायचं की बाबा नुकसान होणार आहे. कोणतीही गोष्ट करत असताना सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्स्ट केस काय होणार आहे याची तुम्ही व्यवस्थित त्याचा विचार करायला पाहिजे. ती वर्स्ट केस मी सहन करू शकतो का नाही एवढीच रिस्क घ्यायला पाहिजे. ती रिस्क तुम्ही घेऊन त्याप्रमाणे कामकाज करू शकता. दुसरी अशी बेसिक गोष्ट आहे की बऱ्याच जणांना प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं यामध्ये संभ्रम असतो. ते मुद्दाम नाहीत करत, त्यांना डोकं नसतं किंवा विचार करू शकत नाही असाही विषय नाही. त्यामध्ये काय आहे की हे ॲक्वायर्ड स्किल आहे. म्हणजे तुम्हाला जसं म्हणलं की मी अभ्यासात 12 होतो पण माझं व्यवहार ज्ञान चांगलं होतं. तर हे मला ॲक्वायर केलेलं स्किल आहे माझं की बाबा मी कुठलाही गोष्ट आला तर मी स्वतःला असं डेव्हलप केलं की कोणताही माणूस माझ्याकडे किंवा कोणताही स्टाफ प्रॉब्लेम घेऊन आला, तू काय म्हणत असताना मला फक्त आधी प्रॉब्लेम दिसतो, लक्ष माझं 100% ते प्रॉब्लेमकडे असतं. तू बाकीचं काय काय सांगत असतो त्याकडे लक्ष नसतं माझं. आपल्याला सुद्धा काय करायचं आहे की ज्यावेळेला बिझनेस कुठलाही सुरू करायचं किंवा बिझनेस करत असताना प्रॉब्लेम तुम्हाला येणार बाय डिफॉल्ट आहे. ते सांगायला काय तुम्हाला ज्योतिषीची गरज नाही. ज्यांचा प्रॉब्लेम फेस करायची तयारी आहे त्यांनीच बिझनेसमध्ये जायला पाहिजे. ज्यांना बिझनेस फेल्युअरची भीती वाटते त्यांच्यासाठी बिझनेस हे फील्ड नाही आहे. ह्या केसमध्ये घाबरण्याचं कुठलंच कारण नाही.
तुम्हाला मी सांगतो ते शांतपणे 4 गोष्टी तुम्ही केल्या तर कुठलाही व्यक्ती कुठेही असलेला ग्रामीण भागातला व्यक्ती सुद्धा व्यवस्थित बिझनेस करू शकतो. या शेवटाकडे आपण जाताना जे तरुण उद्योजक या क्षेत्रामध्ये यायला बघतायत आणि जॉब करत करत त्यांना बिझनेस करायचा आहे अशा लोकांना काय संदेश द्याल शेवटचा? बिझनेस असेल किंवा तुमचं आयुष्य असेल हा. त्यामध्ये 4 बेसिक गोष्टी करायला सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न आयडेंटिफाय करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न काय आहे हेच बऱ्याच जणांना नेमकेपणानं समजत नाही. म्हणजे प्रश्न काय केव्हा एकटा येत नाही, 2-3 गोष्टीचं 2-3 प्रश्न एकत्र येतात. त्यामुळे आपल्याला तसं ते वाटतं की आयडेंटिफाय करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टरकडे आपण गेलो की ताप आलाय म्हणून, तर डॉक्टर ताप हे काय त्याचं कारण नसतं, ताप हे सिम्पटम असतं. डॉक्टर तुम्हाला कशामुळे झालंय हे सगळं तपासून चेक करतो, तेव्हा तो त्याचा रूट कॉज बघतो की कशामुळे झालाय आणि त्या हिशोबाने तुम्हाला औषध देतो. तशीच गोष्ट आहे या केसमध्ये तुम्हाला प्रश्न समजायला पाहिजे. तो जो प्रश्न आहे तो प्रश्न एकदा आयडेंटिफाय केला की मग तो प्रश्न दुसरी स्टेप आहे त्याची तो अनालाइज करायचा. म्हणजे तो प्रश्न सुट्टा करून घ्यायचा किंवा थोडक्यात असं पकडा की त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकता ती गोष्ट अनालाइज करून घ्यायची, तो प्रश्न अनालाइज करून घ्यायचा. आता अनालाइज करायचं म्हणजे काय की तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग सोडवण्यासाठी काय काय ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते बघितले पाहिजे. त्या पुढचा पार्ट येतो तुमचा स्ट्रॅटेजीज. म्हणजे तुम्ही एक धोरण ठरवायला पाहिजे की बाबा हा प्रॉब्लेम येण्यासाठी ह्या 5 गोष्टी झाल्या, 5 गोष्टी केल्यामुळे हा प्रॉब्लेम आला. तर त्या 5 गोष्टी होऊच नाहीत ह्यासाठी तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. मग ती स्ट्रॅटेजी तुम्ही एक्झिक्यूट करून बघायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला जे वाटतं तसं रियालिटी नसते, हे तुम्हाला करून बघितल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे हे बिझनेस करणं ही शेवटी ट्रायल एरर मेथड आहे. तुम्ही कायम ती कंटिन्युअस करत राहायला पाहिजे. एका मार्गाने गेला त्या मार्गाने तुम्हाला यश नाही मिळालं, पुन्हा माघारी यायचं, काय चुकलं बघायचं, दुसऱ्या मार्गाने जायचं. तिथं तुम्हाला अपयश आलं, पुन्हा माघारी यायचं, पुन्हा तीच प्रोसेस करायची. ही क्लोज लूप ऍक्शन ठेवायला पाहिजे तुम्ही. म्हणजे मला ती गोष्ट करायचीच आहे, मी तिथं जाणारच, आज नाही तर मी उद्या पोहोचीन, पण मी ती करणारच. हे जेव्हा तुम्ही ठरवाल त्यावेळेला मग तुम्ही तुमचं फोकस आजूबाजून क्लोज होतो. मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करायला लागतो. प्रॉब्लेम आधी आयडेंटिफाय झाला, सगळ्यात मुख्य गोष्ट ती प्रॉब्लेम आयडेंटिफाय होणं आहे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर मग काय होतं की तुम्ही तो प्रॉब्लेम आहे तो अनालाइज करता. अनालाइज केल्यानंतर मग तो सॉल्व्ह करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवायची आणि त्यातली मग एक स्ट्रॅटेजी वापरत जायचं. सगळ्यात योग्य वाटते तुम्हाला ती आधी वापरा. मग त्यात यश आलं नाही तर मग माघारी पुन्हा फिरा, काय चुकलंय ते बघा, पुन्हा ती अशी प्रोसेस कंटिन्युअस करायला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला मग सक्सेस मिळते किंवा तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. हे धंद्याच्या बाबतीत जसं खरं आहे तसंच आयुष्याच्या बाबतीत खरं आहे. तुमच्या रिलेशनमध्ये सुद्धा तीच गोष्ट असते. प्रत्येक गोष्ट फक्त असं का होतंय, तो माणूस माझ्याशी का चांगलं बघत नाही, हे ज्यावेळेला तुम्ही शांतपणे समजून घ्याल आणि कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढायचा विचार कराल त्यावेळेला ही गोष्ट होऊ शकते. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जसं तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की टॅलेंट असलं तरच बिझनेस करता येतो. तर टॅलेंट आणि स्किल हे तुम्ही जर एका तराजूत टाकलं तर बऱ्याच लोकांना, मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की टॅलेंटचं पार्ट जड असतं स्किलपेक्षा, पण असं काही नाही आहे. तुम्ही माझ्यावरनं मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मला सुरुवातीला अकाउंटमधलं काही कळत नव्हतं. मार्केटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं मी पहिला जॉब मला मार्केटिंगमधनं काढून टाकलाय. मार्केटिंग येत नव्हतं. आज रोजी माझ्याकडे मार्केटिंग मॅनेजर आहे, त्याच्यावर मी 1.5 लाख रुपये खर्च करतो एका मार्केटिंग मॅनेजरवर. सांगायचा उद्देश असा की तुम्हाला येत नाही ठीक आहे ना, तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. धंदा करत असताना असं अजिबात नाहीये, असा हा गैरसमज आहे पूर्ण. तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की माझ्याकडे टॅलेंट काय आहे, माझ्याकडे स्किल कुठली आहे आणि जी नाही आहेत हे तुमचं तुम्ही प्रामाणिक असला पाहिजे त्या गोष्टीची की बाबा मला ही गोष्ट येत नाही हे मान्य करायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही मान्य करणार ही पहिली स्टेप आहे सोल्युशन काढायची. मला ही गोष्ट येत नाही, ठीक आहे ना, तुम्हाला येत नाही, काय करायला पाहिजे, ह्यातले कोणतरी एक्सपर्ट असतात ते बघायला पाहिजेत. मग त्याला तुम्ही हायर करायला पाहिजे आणि त्याच्याकडनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्यात बेसिक गोष्टी काय आहेत की तुम्ही टॅलेंट तुमच्याकडे असू नसो, स्किल असू नसो, अगदी तुमच्याकडे काही स्किल नाहीये, स्किल असली की माणसं हायर करा तुम्ही आणून ठेवा ना. तुम्हाला त्याकडनं काम काढून घेता यायला पाहिजे. मी सुरुवातीला म्हणलं तसं काम करणं सोपं आहे, काम काढून घेणं अवघड आहे. काम काढून घेता यायला लागलं की तुम्हाला मग माणसं आयडेंटिफाय करता येतात, कुठल्या कामासाठी कुठला माणूस नाही आम्हाला पाहिजे, मग अशी टीम बनवता येते, मग पाहिजे गोष्टी करता येतात. खूप छान, खूप छान सर. तुमचा जो आत्ताचा प्रवास होता, जो सुरुवातीपासून आतापर्यंतचा, लहान असल्यापासून तुम्ही बिझनेस माइंडेड होता, तुमच्या डोक्यात बिझनेस करणंच होतं, त्यामुळे तुम्ही आता या स्टेजला पोहोचला. तुमची ही जी जर्नी आहे
तुमचा जो आत्ताचा प्रवास आहे त्यामध्ये तुम्ही जे ऑब्स्टॅकल्स अडथळे जे तुम्ही अनुभवले असतील किंवा त्याच्यावरती मात केली, बिझनेस बंद पडला तर दुसरा बिझनेस चालू केला, पण तुम्ही डोक्यात ठेवले की मला बिझनेस करायचा आहे, तर ही जर्नी लोकांना खरंच इन्स्पायरिंग आहे. तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी चॅनलचा आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. लोकांनाही आवडला असेल आणि इथपर्यंत आमचा पॉडकास्ट बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.